कोणीच नव्हतं इथं हे आसपास बघा कोणीच नाही अंधार जर पडला ना आता म्हणते अंधार येतात उभं राहिलं का निर्माण आवरलं काय किती वाजलं बस जाईल बाय दिली ना बाई माझा ब्लॉग कसा स्टार्ट करू बघा. तर फॅमिली आहे सकाळी 6:30 वाजले तर मी चाललेले बसला अर्रबचा आवाज येतो काही थोडं पळते. तर नमस्कार फॅमिली, मी चाललेली आज कॉलेजला. बघू शकता किती अंदाज. हां राईट असं काय करायचं चल केस ओके जाऊ का बाय. रुद्र तू पण कांद्याला लागतो अकाला हा का डाळ खाल्ली बिस्किट खाल्लं अजून काय खाल्लं. तर फायनली ना सोनाली कसे कांदे लावते पाहू शकतायत कसे तेच दाखवतोय कसे. पुढे तर फॅमिली पाहू शकतायत आता सोनालीला मी दुपारी आणून सोडलं होतं कॉलेजवरून आल्यानंतर कांदे लावायला दुसऱ्याची बदल आणि मी पुन्हा ट्रॅक्टरवरती गेलो तर तिला न्यायला आलेलो आहे मी. तर सोनाली इथं आहे आणि अक्का दुसऱ्या वावरांमध्ये कांद्याची बदल कारण की सध्या आहे का आमच्याकडे कदर बदल चालू आहे कांद्यावरती. आज तुझे लावायचे उद्या माझे लावायचे असं वगैरे त्यामुळे ना सोनाली आहे का इथं कांदे लावायला आलेले आहे पाण्यामध्ये आणि अक्का आहे ना कोरड्यामध्ये कांदे लावायला आले कारण की अक्काला जास्त वाकून जमत नाही. मग सोनाली भूक वगैरे काय लागली का तुम्ही सुट्टी घेतली काय अन्ना गाडी कांद्यासाठी बघा शेतकऱ्याला आहे ना कांद्यासाठी आहे का काहीला जॉबवर असले तरी ते सोडावं लागतंय. हे ड्रायव्हर आहेत ते आज एक ट्रिप बुडवलेली आहे फक्त कांदे लावायसाठी तरी कांदे लावून झालेले नाही आहेत. मग असं नाही का जायचं सांगू द्या उद्या सकाळी म्हणजे एंड करून जायचं का नाही. रोप संपलं आता अयो आता रोप पण संपलेले आहे तर मग एवढं भागत नाही वावर वाटते रोपाचं तर तेवढी लय मोठी पंचायत आहे. तर याच्यामध्ये सिस्टीम पाहू शकतात ह्या सरीत ऊस लावलेलं आणि ह्या सरीत कांदे लावतात याकडे एक चालू आहे. फायनली झालेली सुट्टी आता आम्ही निघलो आहेत घरी. हां रोप कुठलं किती कोण असेल हां काय मुळे इकडे ऊस लावलेला आहे बांधरा घेऊन ऊस लावलेला आहे बस. मालकीन नाही म्हणणार मालकीन म्हणजे सासूबाईच आता फोटो काढायचा एक स्टोरी टाकायला सध्या. हे माझं चाललंय ब्लॉगिंगचं आणि चाललंय फोटोचं भारी भारी ओके काय फोटो काढतो चल दीपोस चल वाव थांब काढतोय फोटोच काढतोय भारी माहिती का काढा ओके काढतो लगेच. तर फायनली तर मित्रांनो चाललेले आहेत सोनाली झाले पपईला पाण्याची कमीच नाही पपईला पाण्याची कमीच नाही म्हणलं पाहू शकतो हा ना बुडातच वेंड आहे त्याच्या कसल्या आल्यात किती आल्यात मध्ये हा राईट. अरे वा चकाटच केले सोनालीने खाऊ काय लगेच. तर फॅमिली आहे ना हे जे सगळे वावर दिसतात ना ते आमचे सगळ्यांचे बरं का म्हणजे ना आजोबाचे चुलत आजोबाचे नाही बरं दादा म्हणे. तर फाइनली आम्ही जाता मध्ये थांबलो होतो सुमशाम जगह पे. देखो यहाँ कोई भी नहीं है कैसा भी आवाज वगैरह नहीं है दूर दूर तक यहाँ कोई नहीं है सोनाली लेकिन ये जमीन हमारी है. अबे जमीन तेरी है इसलिए हम रुके ना आप तेरी नहीं मतलब हमारी है इसलिए रुके ना लेकिन काय को रुके रील्स बनाने के लिए क्योंकि आपको पता है हमारा जो काम है वो ब्लॉग बनाना और रील्स बनाना जलने वालों को और जलाना. तो आज का ब्लॉग आजचा ब्लॉग तब्येत खराब आहे तब्येत जाणे बोलायचं काय आहे का कसली बसली मोटरसायकल 100%
तर फॅमिली आहे ना, आता आम्ही निघतोय घरी. आम्ही मगच धरून घरी निघलेलो आहेत. पर अंधार पडलाय बघा, सूर्यास्ताने घरी निघलेलो आहेत. परंतु आता आहे ना खूप खूप अंधार पडलेला आहे. पण कारण की आपल्याला माहिती आहे घरी गेलो का व्हिडिओ बनणं होत नाही, कारण की ते चाव तिसरा पडच्या वेळेस. आणि ते इथं कसं आहे निवांत, कोणीच नव्हतं इथं. हे आसपास बघा कोणीच नाही. अंधार जर पडला ना आता, हे बघा हे भूताची झाडं बिडं दिसते, बेकार दिसतंय, बेकार दिसतंय. म्हणून आम्ही थोड्या एका निवांत जागेवरती थांबलो होतो रील्स बनवण्यासाठी. आणि सोनाली काय चला करते नसते, हे काय मला नाही जायचं. आणि धर तुझा विळा हातात, मी बाई पाहिजे ना, चलत जा. तुम्हाला काय माहिती अरे चलत जा. तुम्ही आज दिवसभर ऐकले माझा, मला उपवास, मला घरी जाऊन स्वयंपाक बनायचं, यांना काय अरे तू 4 दिवस उपास राहते, सोनाली म्हणते तुला, तुझं काय 5 दिवस राहते. रोसले तर कसे 4 दिवस उपाशी राहते, उपासासाठी 1 दिवस पण उपाशी राहू शकत नाहीस का? नाही हो मित्रांनो, रुईत करू सजोगा अजून आमचे भांडणच झाले नाही. तसं नको म्हणू, नजर लागन एक तर. लय आधीच लोक म्हणतात बाबा लय बाबा आमचे भांडणं होते. लय भांडण होते आमची, रोज भांडण होते. लय धपाकुटी होती, ये बघ हे धपाकुटी होती, हे का? चला तर चला. मला बसू द्या पुढे, मी बसू का? नाही फॅमिली आम्हाला घरी जायचं लवकर. नको. काय शोधताय तिकडं? हरळ. हा राईट, आज संकष्ट चतुर्थी आहे. तुम्ही आहे ना हरळ आहे ना फवारून खुरपून काढून टाकले ना, आज तिला ना सापडतात. हे नाही त्याला एकदम खुरपून फवारून नाही का, एवढी हरळ होती, सगळे हरळ नष्ट केलेली आहे. आणि आता आहे ना त्यांना टायमाला हरळ सापडं नाही. आज चतुर्थी आहे, संकष्ट चतुर्थी, त्यासाठी त्यांना आरतीला पूजेला आहे का हरळ पाहिजे. सापडली का? बघा आता बांध चापायला लागलेले आहेत त्या. आता इथं किती होती, हे कोपरा आहे का सगळा हरळीच भरलेला असायचा. हा सगळा कोपरा हरळीच. गणपतीच्या वेळेस आहे का इथं खूप हरळ असते, कारण की त्यावेळेस आहे ना पाऊस असतो ना, ओढला असल्यामुळं. काय इथं होय मांजर आहे का? बघा मित्रांनो, मांजर आहे ना कसं आलंय. म्हणलं काय वाजत भावाची खरबड, मग व्याव हा ना, चल कसलं उड्या मारता आहे का मम्मी. दोघी पण लय डेंजर आहेत. काय का बघा, हे नाही का कशी झालेली आता, ते जाऊन निवडायची का? ओके. तर पाहू शकतात आमची संध्याकाळ, म्हणजे आमच्या घरचं संध्याकाळचं वातावरण असं आहे. हे पिल्लू इथं बसलेलं आहे बिस्किट खात, आपल्या आजीबाई इथं बसलेल्या आहेत. ते कसं करत आहे का? तर सोनाली आहे तिचं काम करायला, भाऊ पण आहे तिथं. आणि आपल्याला माहिती आहे का ते अजून घरामागाचे तिथं हरळ आणून गेले ते. आणि बाकीचे आमचे बघा हे गुरंढोरं, हे शेळीला बांधलेले आहेत. इथे गाडी पार्किंग केलेली आहे. आणि बाप्पाला मोदक पण आहे रुद्र. तर फॅमिली आता आपल्याला माहिती आहे आज संकष्ट चतुर्थी आहे, आणि त्यामुळेच आहे ना आपल्याला आरती करायची आज. विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगल मूर्ती ओशी राजा मूर्ती, दर्शन मात्रे मान सोरणे मात्रे मान कामना पुती. जय देव रत्नाकथाची फरा जगोरी कुंभरा, चंदनाची ओटी कुमकुम केशरा, हिरे जरित मुकुट शोभत वरा, चनी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती ओशी राजा मूर्ती, दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पुती. जय देव जय लंबोदर पितांबर निर्माणी, जय देव जय मंगल मूर्ती ओशी राजा मूर्ती, दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मान कामना पुती. जय देव वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे, प्रेमे आनंद पूजन भावे बोलिन महिमा पाण्यातच टाकला काय सकाळी काढते काय काय नाही. एक मी ठेवला ना देवाला त्या प्लेटीत, अरे तर प्लेटी ठेवला म्हणून त्याला काय वाटलं, त्याला वाटलं ते प्लेट आहे. आणि तिने मग का पाण्यात टाकून दिला. काय नाही तर पप्पाला खायला सोपं झालं. आता पप्पा घे सगळ्याला देऊन प्रसाद. आपल्या आवडीचं मोदक घे आणि मला नंतर मला पूजा करायची आज की. नको खा आता बोला दे मावशी दे, तू सगळ्याला वाटेल जाय मला दे ना. दे बाबाला दे सगळ्याला जाय. सांगेन तू. तर फॅमिली आहे
तर पाहू शकता आता मामा कुंकुण उगण चंदमामा कुंकुण उगण म्हणजे चंदमामा हे साईडने दिशेने उगतोय आणि उगला असं म्हणजे आता टाईम झालेला आहे ना. तर आता फायनली आहे ना टाईम झालेला आहे. थांब ना. तर आता फायनली चंदमामाची पण पूजा झालेली आहे